आज तू हा संदेश ऐकत आहेस, यामागे कारण काय आहे हे मी सांगणार नाही, पण इतकंच सांगतो, काही वेळा आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा माणूस एका वळणावर उभा असतो. त्याला वाटतं तो योग्य दिशेने चाललाय, पण त्याचं मन मात्र त्याला थांबण्याची हाक देत असतं. तुझ्या मनातही गेल्या काही दिवसांपासून एक अस्वस्थता आहे ना? कारण नसताना विचार येतात, रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही, एखादा निर्णय घ्यायचा आहे पण मन तयार होत नाही, आणि आतून एक आवाज सतत म्हणतो, थोडं थांब बाळा. या आवाजाकडे दुर्लक्ष करू नको, कारण प्रत्येक वेळी मनाची अस्वस्थता ही भीती नसते, कधी कधी ती सावध राहण्याची आठवण असते. आज मी तुला 3 गोष्टी सांगतो. जर यापैकी एक जरी तुझ्या आयुष्यात घडत असेल तर पुढचे काही दिवस शांतपणे, संयमाने आणि जागरूकतेने जग. पहिली गोष्ट, तुला वारंवार एखादी गोष्ट आठवते आहे का? एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग किंवा एखादा निर्णय. तू कितीही विसरण्याचा प्रयत्न करतोस, पण तो विचार परत येतो. बाळा, कधी कधी मन आपल्याला सांगत असतं की त्या गोष्टीकडे पुन्हा एकदा पाहण्याची वेळ आली आहे. रागाने नाही, शांतपणे, कारण काही प्रश्नांची उत्तर बाहेर नाही, ती स्वतःच्या मनात सापडतात. दुसरी गोष्ट, तू खूप मेहनत करतो आहेस, पण तुला वाटतं माझ्याच बाबतीत सगळं उशिरा का होत आहे. बाळा, जंगलातल्या प्रत्येक झाडाची वाढ एकसारखी नसते. काही झाडं लवकर वाढतात, काही हळूहळू, पण जे खोल मुळे धरतात तीच वादळात ठाम उभी राहतात. म्हणून तुझा प्रवास दुसऱ्यांशी तुलना करू नको. तिसरी गोष्ट, गेल्या काही दिवसात तुला एखाद्या छोट्या चुकीबद्दलही मनातून खूप खंत वाटत आहे. हे वाईट नाही, याचा अर्थ तुझं मन अजून जागा आहे. ज्याला स्वतःच्या चुका दिसतात तो स्वतःला बदलू शकतो. बाळा, लोक अनेकदा विचारतात, माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येतील? पण मी तुला एक वेगळा प्रश्न विचारतो, तू चांगल्या दिवसासाठी स्वतःला तयार केला आहेस का? कारण संधी अचानक येते, पण तिचं स्वागत करण्याची तयारी आधीच करावी लागते. आज जर तुला रागावर नियंत्रण ठेवता आलं तर उद्या नातं वाचेल. आज जर तू प्रामाणिक राहिलास तर उद्या विश्वास मिळेल. आज जर तू धीर धरलास तर उद्या योग्य वेळ मिळेल. बाळा, लक्षात ठेव, जीवन आधी संकेत देतं, नंतर परीक्षा घेतं, आणि त्यानंतरच नवीन दार उघडतं. म्हणून प्रत्येक छोट्या अनुभवाकडे लक्ष दे. प्रत्येक दिवस तुला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. आजचा दिवसही तसाच आहे. आजपासून एक सवय लाव. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला 3 प्रश्न विचार. आज मी कोणाचं मन जपणार? आज मी कोणती एक चांगली गोष्ट करणार? आणि आज मी कोणत्या चुकीची पुनरावृत्ती टाळणार? हे 3 प्रश्न तुझ्या दिवसाची दिशा बदलतील. बाळा, मोठे बदल अचानक होत नाहीत, ती छोट्या निर्णयांपासून सुरू होतात. आज एक चांगला विचार, उद्या एक चांगलं कर्म, आणि परवा एक चांगली सवय. अशा प्रकारे आयुष्य बदलत जातं. म्हणून फक्त मोठ्या चमत्काराची वाट पाहू नको. तुझ्या स्वभावातला चांगला बदल हा देखील मोठा चमत्कार असतो. आणखी एक गोष्ट, कधीही स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांवर ठरवू नको. लोकांचं मत बदलत राहतं, पण तुझं कर्म, तुझं मन आणि तुझी प्रामाणिकता हीच तुझी खरी ओळख आहे. बाळा, आजचा हा संदेश संपवताना फक्त एवढंच सांगतो, पुढचे काही दिवस घाईघाईत निर्णय घेऊ नको. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नको. रागात उत्तर देऊ नको, आणि निराशेत स्वतःला कमी समजू नको. शांत मनाने चाल, संयमाने विचार कर, आणि चांगल्या कर्माचा मार्ग सोडू नको. कारण जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा योग्य दिशा आपोआप दिसू लागते. बाळा, तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा बदल बाहेरून नाही, तो तुझ्या मनातून सुरू होईल. आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा तुला आजचे हे शब्द नक्की आठवतील.